नमस्कार मित्रांनो, आपल्या मराठी टेक्निकल चॅनलवरती आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। आपल्या चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला सर्वप्रथम अपडेट मिळायला सुरू होतील। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओ अंतर्गत एक पशुसंवर्धन योजनेविषयी एक महत्त्वाचं एक छोटंसं अपडेट पाहणार आहोत। तर नक्की या व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका आणि आपल्या चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर नक्की चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, पशुसंवर्धन योजनेअंतर्गत एक छोटासा अपडेट आपल्याला मिळालेला आहे। तर तोच छोटासा एक अपडेट काय आहे महत्त्वाचं ते तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे। तर मित्रांनो, जेणेकरून जो काही छोटासा अपडेट आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचावं या अंतर्गत आपण व्हिडिओ बनवत आहोत। की मित्रांनो, पशुसंवर्धन योजनेअंतर्गत लिस्ट लागल्या, जे काही पात्र लाभार्थी असतील त्यांची निवड झाली आणि या अंतर्गत राज्य सरकारच्या माध्यमातून या योजनेमध्ये फक्त काही मुबलकच प्रमाणामध्ये निवड झालेल्या लोकांना प्राधान्य देण्यात येणार आहे। म्हणजे मित्रांनो, एक गाव आहे, एका गावाची समजा निवड झाली, एका गावाची निवड झाल्याच्या नंतर ज्या काही गावातून निवड झालेले मुबलक प्रमाणात म्हणजे 9 ते 10 लाभार्थी याच्यामध्ये घेणार आणि त्या अंतर्गत त्यांनाच लाभ दिला जाणार। अशा प्रकारची जो काही एक महत्त्वाचा अपडेट आपल्याला मिळालेला होता तो तुमच्यासोबत मी शेअर करतोय, की जेणेकरून तुम्हाला पण एक सोपी पद्धत किंवा तुम्हाला पण ते आयडिया होईल। आणि जे काही राहिलेले असतील म्हणजे लिस्ट लागली, लिस्टमध्ये कदाचित एका गावातून मिनिमम एक 50-60 जण पात्र असतील आणि त्या अंतर्गत फक्त 10 ते 15 किंवा 9 ते 10 लाभार्थ्यांनाच योजनेचा लाभ दिला जाणार आहे। जेणेकरून जे काही बाकीचे राहिलेले लाभार्थी असतील त्यांना पुढच्या वर्षी लाभ दिला जाईल। अशा प्रकारचा महत्त्वाचा अपडेट मी बघितलेला आहोत आणि तोच तुमच्यासोबत मी शेअर करत आहोत, की जेणेकरून तुम्हाला पण कळायला सोपं जाईल। की मित्रांनो, राज्य सरकार या योजनेअंतर्गत एकतर वेळेवर अनुदान प्रोव्हाइड करत नाही आणि याचबरोबर जे काही लाभार्थी असतील, जे काही 9-10 लाभार्थीसुद्धा एका गावातून निवड झाली असेल त्यांना पण काही वेळेवर त्यांचं अनुदान दिलं जात नाही। की जेणेकरून जी काही ही पशुसंवर्धन योजना आहे फक्त ही योजना नावापुरती असणारी योजना अशी आहे असं मला वाटतं। जेणेकरून जी काही ही योजना आहे या योजनेअंतर्गत वेळ हा लागतच चालला आहे, फास्ट काम होत चाललेलं नाही आहे। बिचारे जे काही पात्र किंवा जे काही लाभार्थी असतील त्यांना फक्त आशेवर बसवलं जात आहे, जेणेकरून त्यांना जो काही अनुदान आहे जो वेळेवर द्यायचा होता तो त्यांना देण्यात आलेला नाही आहे। आणि याचबरोबर आपण जो काही महत्त्वाचा अपडेट बघितलेला आहोत, की जे काही पात्र लाभार्थी असतील म्हणजे ज्यांची मुबलक प्रमाणामध्ये निवड झालेली आहे त्यांनाच फक्त लाभ दिला जाणार आहे आणि जे काही बाकीचे असतील त्यांना पुढच्या वर्षी लाभ दिला जाईल। अशा प्रकारे अपडेट महत्त्वाचा होता तो मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करतोय। की मित्रांनो, जर तुमचं नाव आलेलं असेल लिस्टमध्ये, तुम्हाला वाटत असेल तर तो तुम्हाला 100% लाभ मिळेल, कदाचित तो पुढच्या वर्षी लाभ मिळेल। अशा प्रकारचा जो निर्णय आहे शासन निर्णयाअंतर्गत सुद्धा त्यांनी समाविष्ट केलेला आहे आणि याच अंतर्गत आपल्याला अपडेटसुद्धा मिळालेला आहे। तर मित्रांनो, एक महत्त्वाचा अपडेट पशुसंवर्धन योजनेअंतर्गत आपण बघितलेला आहोत। तुम्ही जर राज्यस्तरीय योजना गाई म्हशीसाठी अर्ज केला असेल किंवा राज्यस्तरीय योजनेअंतर्गत शेळी मेंढी असेल किंवा जिल्हास्तरीय योजनेअंतर्गत जर अर्ज जरी केला असेल तर तुम्हाला हीच प्रोसेस असणार आहे, हीच प्रोसेस असणार आहे। जेणेकरून एक महत्त्वाचा अपडेट तुम्हाला मिळावा म्हणून मी एक छोटासा अपडेट बनवलेला आहोत। तर मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की आपल्या शेतकरी बांधवांना व्हिडिओ नक्की शेअर करायला विसरू नका, जेणेकरून त्यांना एक महत्त्वपूर्ण माहिती कळेल। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।